आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या भेटीगाठींवरून आता मित्रपक्षांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे। दिपके संभाजीनगरमध्ये परत आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे नेते गेलेले। मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी दिपकेंची भेट घेतली। मात्र यावरून आता भाजपने नाराजी व्यक्त केली आहे। अभिजित दिपकेंनी सरकार विरोधात आंदोलन केलं, त्यांना एनडीएतले नेते भेटले हे चुकीचं आहे असं भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। त्यांनी कडूंना नौटंकीबाज म्हणत जोरदार टीकाही केली। शिंदेंनी दोन्ही नेत्यांना समज द्यावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे। त्यामुळे आता शिंदे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। त्या ठिकाणी जे नेते भेटायला गेले ते एनडीए मध्ये सत्तेत त्या ठिकाणी आहेत। बच्चू कडू तर नौटंकीबाज त्या ठिकाणी आहेत। शिंदे साहेबांनी आमदार केल्यानंतर सुद्धा त्यांची प्रसिद्धीची हाव काही लपत नाही आणि आमदारकीनं रचनात्मक कामांनी प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे दिपकेंच्या घरी गेल्यावर बातमी होईल आणि आपण आंदोलनकर्त्यांचे पुरस्कर्ते आहोत अशा प्रकारे आपली राजकीय दुकानदारी करायला मिळेल याच उद्देशानं बच्चू कडू त्या ठिकाणी गेले। मला वाटतं दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारे जाणं त्या ठिकाणी उचित नव्हतं असं माझं व्यक्तिशः मत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांची पक्षाची भूमिका सुद्धा येणं आवश्यक आहे। निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब त्यांना योग्य समज देतील किंबहुना दिली असेल असा मला पूर्ण विश्वास आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये मेळावा पार पडला। या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुक्रवारच्या व्हिडिओ संदर्भामध्ये जोरदार टीका केली आहे। पंतप्रधानांनी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान शिवीगाळ केलेल्या आंदोलकांना माफ केल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। त्यावरती कुणालाही शिव्या देणं वाईट आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी भाजपच्या नेत्यांना सांगावं असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। तर मोदींनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे, मला मान्य आहे। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा, त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली। विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पुरुष पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसं तो मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। पंतप्रधानांच्या व्हिडिओवरून अभिजित दिपकेंनी खोचक टोला लगावलाय। मोदी विद्यार्थ्यांची माफी मागतील अशी आशा असल्याचं दिपकेंनी म्हटलंय। हेलो एवरीवन, कल हम सभी ने मोदी जी का वीडियो देखा जहां पर वो कह रहे थे कि वो माफ़ कर रहे हैं बच्चों को। मुझे लगता है मोदी जी आज भी रात को एक वीडियो डालेंगे नया, तो मैं उम्मीद करता हूँ मोदी जी उस वीडियो में माफ़ी मांगेंगे 20 जुलाई को जो लाठीचार्ज हुआ है उसके लिए। 12-12 साल की लड़कियों का सर फोड़ा गया है पुलिस के द्वारा, लड़कियों के कपड़े तक फाड़े गए मेल पुलिस ऑफिसर्स ने और उनको पीटा गया है। लड़कियों के प्राइवेट पार्ट्स पर भी पुलिस ने लाठियां चलाई है। तो मैं चाहता हूँ आज रात के वीडियो में मोदी जी सभी उन लड़कियों से माफी मांगे जिनको पुलिस ने इतनी ब्रुटैलिटी से मारा है। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा मांडलाय। राम मंदिराच्या देणगीतून 1400 कोटींची चोरी करण्यात आल्याचा आरोप केला। तसंच यावरती भाजपचं कोणीही बोलत नाही अशी टीका देखील केली आहे। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटींची चोरी होतीये असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। दरम्यान सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे एवढे दिवस गप्प का होते असा सवाल विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी उपस्थित केलाय। तर राज ठाकरेंचा काहीतरी गैरसमज झाला असेल अशी प्रतिक्रिया सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली आहे।
दरम्यान राज ठाकरे स्टँड अप कॉमेडियन झालेत असा खोचक टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमांनी लगावलाय. सिद्धिविनायक मध्ये कोण होता हे मी सांगायची गरज नाही. म्हणजे तो दाखला आम्हाला लागू होतो तर त्यांच्या बाजूला बसलेले असतील त्यांना लागू होतो, हाही एक प्रश्न आणि एक संभ्रमाचा निर्णय निर्माण होतो. आणि असा त्यांच्याकडे जर अधिकची माहिती जर आताची असेल तर त्यांनी ती एवढे दिवस गप्प का बसले होते हाही प्रश्न निर्माण होतोय. परवाच्याच सभेमध्ये एकनाथ शिंदेजींनी जो मुद्दा मांडला होता, मी म्हणत नाही का त्यात हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण त्याची चर्चा न करता मला वाटतं विषांतर करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय. कर्मचाऱ्यांमध्ये मग परमनंट कर्मचारी, काही कंत्राटी कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात. आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांना त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही होणार नाही. सर्वप्रथम राज ठाकरेंनी भाषण केलंय आणि आरोप केलेत आणि काही बोलले, याच्यात नवीन काय? आणि जो व्यक्ती घरामध्ये बसून स्टेटमेंट करतो तर या अशा व्यक्तीची क्रेडिबिलिटी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शून्य झालेली आहे. ते एक फक्त मिमिक्री आर्टिस्ट म्हणून राहिलेले आहेत, एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून राहिलेले आहेत. जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं, त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले याचं उत्तर देऊ शकत नाहीत राज ठाकरे. माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना. दरम्यान मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटी संदर्भामध्ये कोणी बोट दाखवत असेल तर चौकशी व्हायला हवी अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली. जर त्यांनी उपस्थित केला असेल तर त्याची पूर्णपणे व्यवस्थित चौकशी करून त्याचं निरसन झालं पाहिजे. जर कोणी असं कोणावर जर बोट दाखवलं दानपेटीच्या बाबतीमध्ये कोणीतरी ते त्याची शहानिशा करावी लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. जंतर मंतर परिसरात पडलेले प्रत्येक दगड उचललेत, त्या दगडावरती असणारे फुटप्रिंट आधारशी लिंक होतील असा अजब दावा चंद्रकांत पाटलांनी केला होता आणि त्यावरून राज ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे. जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची.